नमस्कार. नमस्कार. तुमच्या येथील नाव आणि पत्ता सांगा. भगवान साहेबराव डांगे, राहणार कोराळे, तालुका राहता, जिल्हा अहमदनगर. बरं बरं. तर आता या ठिकाणी आपण तुमच्या मिरचीच्या प्लॉटमध्ये, हो हो. तर किती प्लॉट आहे हा सगळा? सगळं 30 गुंठे. 30 गुंठेचा प्लॉट आहे मिरचीचं, बरोबर आहे. लागवड कधीची? आता 2 महिने आणि 10 दिवस झाले. 2 महिने 10 दिवस झाले. हो. तर आता कितवा तोडा चालू आहे तुमचा आता आज? दुसरा आहे. दुसरा तोडा आहे. हो. तर तुम्ही लागवडीच्या वेळेस बेसल डोसमध्ये काय काय वापरलेलं आहे ते सांगा ना थोडक्यात. अमृत गोल्ड, हम्म, सॉइल गोल्ड, हम्म, हम्म. किती ग्रीन गोल्ड. किती किती वापरलेले आहे बॅगा? त्याच्या 4-2 असं वापरलेले आहे. 4 अमृत गोल्ड आणि 2 ग्रीन गोल्ड. ग्रीन गोल्ड त्याबरोबर थोडंसं तुम्ही मायक्रोन्यूटन वगैरे दिलेलं आहे ना? दिलेले. बरं बरं. आणि रासायनिक किती टक्के वापरलेलं आहे? रासायनिक काय 10% वापरलेले आहे. बाकी सगळं आपलं अमृत गोल्ड, सगळं ग्रीन गोल्ड अमृत वापरलेले, सॉइल गोल्ड. हो. तर काय वेगळे पण जाणवतं तुम्हाला प्लॉटमध्ये? केनोपी चांगली आहे. लाग पण चांगला आहे. बरं. आता जर बघितलं तर एकदम असा पूर्ण काळाभर प्लॉट आहे सगळीकडे. हो, पानाची साईज वगैरे आणि मिरचीचा लाग पण भरपूर आहे बघा. हो, हो, एकदम कांडोकांड मिरची. हो. हं? आणि क्वालिटी चांगली आहे. आता तुमचा तोडा चालू आहे, हो, तोडा चालू. बरोबर आहे. तर मिरचीची क्वालिटी एकदम जबरदस्त आहे बघ. हो हो. चकाकी वगैरे आणि एकदम मस्त आहे, बरोबर आहे. बरोबर. तर काय वाटतं तुम्हाला, म्हणजे एकंदरीत ऑर्गॅनिक चांगलं आहे का? ऑर्गॅनिक कडे वळायला पाहिजे. ऑर्गॅनिक चांगलं आहे. हम्म. रिझल्ट पण चांगला आहे. बरं आणि झाड टिकवण्याची क्षमता पण चांगली आहे. बरं बरं. तसं रासायनिक मध्ये दुष्परिणाम आहे, हो, रासायनिक मध्ये म्हणजे एवढी ग्रीनरी वगैरे प्लॉटला रासायनिक वरच्या किंवा वॉटर सोलेबलच्या खतांना राहत नाही. तुम्ही वॉटर सोलेबलचं काहीच दिलेलं नाही नाही, खत ना? काहीच नाही. 1261 नाही, 1340 नाही, काहीच दिलेलं नाही काहीच तुम्ही. दिलेलं नाही. तुम्हाला गरजच वाटली नाही त्याची. तुमचं आमदार गोल्ड दिलेलं. बरं बरं Soil बरं. gold. म्हणजे एक तो एक खर्च तुमचा कमी झालाय, बरोबर आहे. झालं. आणि दुसरी गोष्ट, पीजीआरचा वापर तुमचा कमी झालेला आहे. हो. म्हणजे जे आपण म्हणतो फुलकळीसाठी म्हणा किंवा इतर कॅनोपीसाठी तुम्हाला फुलकळी विशेष येण्यासाठी तुमचं आपलं हे मारलेलं आहे, चिली चार्जर. चिली चार्जर घेतलेले आहे. हो हो. आणि बाकी अजून दुसरं काही तुम्ही पोषक मध्ये काही वापरलेलं आहे? वापरलेलं. बरं बरं बरं. तर मार्केटमध्ये तुम्ही सांगत होते मार्केटचा अनुभव, तो सांगा ना थोडक्यात. हो, अनुभवात चांगली मिरची आहे. लोक व्यापारी लगेच उचलता ही मिरची. बरं बरं. ऑर्गॅनिक मुळे कसं येईल, केनोपी हिरवी. काही रेटमध्ये फरक आहे का तुमच्या आणि बाकीच्या हो, इतरांच्या? आहेत. ती जर 30 रुपये गेली तर ही 40 रुपये जाते. म्हणजे डायरेक्ट 10 रुपये तुम्हाला रेट हो, जास्त भेटतो. 10 म्हणजे रुपये जाते. हे सगळं क्वालिटीमुळे भेटतं तुम्हाला. हो, आता हे जर बघितलं ना, क्वालिटी हो, एकदम जबरदस्त क्वालिटी. आणि तिला जी चमक म्हणतो ना आपण, हो हो ती एकदम चमक जबरदस्त आहे. हो. चमक देठापासून हा, चमक आहे. देठापासून चमक आहे. हो हो आणि तिखटपणा एकदम म्हणजे चांगला असणार हो. आहे, चांगलं आहे, चांगलं आहे. बरोबर आहे. हो तर मग तुम्ही इथून माग करीत होती का मिरची? हो, करत होतो ना. बरं बरं. तर मग यावर्षी तुम्हाला कसं वाटतं एकंदरीत? यावर्षी चांगलं रिझल्ट चांगला आहे. रिझल्ट Average चांगला पण आहे, चांगलं भेटेल. ॲव्हरेज चांगलं भेटू राहिले. हो, हो. दुसरी गोष्ट, रोगराईचं प्रमाण कसं आहे? एकदम कमी आहे रोगराईचं प्रमाण. कमी आहे एकदम. किती दिवसाला स्प्रेचं शेड्यूल आहे तुमचं? 5-6, 7-8 दिवस असं मारतो. म्हणजे एक आठवड्याच्या अंतराने तुम्ही स्प्रेचं शेड्यूल घेताय, बरोबर आहे. आता तुमच्या इथले अभिषेक डांगे तुम्हाला मार्गदर्शन करता येईल. हो, करता म्हणजे राहता तालुक्याचं सॉइल गोल्ड टेक्नॉलॉजीचं त्यांच्याकडं काम आहे. हो ते विक्री वगैरे करता प्रोडक्टची हो, सगळी हो. इथून. आणि तुम्हाला मार्गदर्शन करण्याचं काम पण करता आणि सगळ्या तालुक्याच्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन करता येते, बरोबर हो, आहे. बरोबर. तर तुम्हाला काय वाटतं? नाही ना, मार्गदर्शन चांगलं आहे ना त्यांचं. सुलभ मार्गदर्शन कळल्या हिशोबाने देता येते. बरं बरं. आता तुम्ही यांना मार्गदर्शन करा, तुमचा थोडा अनुभव सांगा. मी पहिले मिरची घरी गेलेली असल्यामुळे मला मिरचीतला पूर्ण अनुभव आहे. तुला काय कमी पडतंय काय नाही मी लगेच लक्षात येतं. लक्षात येतो. मग त्याच्यावर त्यांना काय कमी पडणार आहे मी त्यांना त्याच्या आधीच सांगतोय. म्हणजे प्रिव्हेंटिव्ह ट्रीटमेंट जाते त्यांना. ट्रीटमेंट जाते त्याच्यामुळे एवढा काही प्रॉब्लेम होत नाही. म्हणजे तेच एकदा रस आहे का रोग येण्याच्या अगोदर ट्रीटमेंट तुमची चालू आहे. हो हो. म्हणजे विशेष अशा फवारण्या तुम्हाला काही घ्यायची गरज पडत नाही, बरोबर आहे. तर मग काय सांगू इच्छिता तुम्ही आजूबाजू शेतकऱ्यांना? नाही, आता ऑर्गॅनिक वाढायची गरज आहे पूर्णपणे. रासायनिक कसं आहे, रासायनिकचं भेटतं रिझल्ट पण ती क्षणिक रिझल्ट राहतो. ऑर्गॅनिक कसं लमसम रिझल्ट राहतो.
लॉंग टाइम Long time. लॉंग टाइम राहतो. हो हो हो. बरं बरं, या ना थोडं पुढं आपण चालत चालत जाऊ. आणि त्याच्यामुळे जमिनीचा पोत सुद्धा सुधारतो. जमिनीचा पोत सुधारतो, बरोबर आहे. हो, हो. आणि दुसरी गोष्ट पीक सहसा रोगराईला बळी पडत नाही. नाही, बरोबर. तुम्ही आपले टेक्नॉलॉजी सगळे म्हणजे तुमच्या डाळिंबाचा प्लम प्लॉट हो, आहे, डाळिंबाचा प्लॉट तुमच्याकडे. डाळिंबाचा त्याला पण तुम्ही वापरलेली होती हो. मागच्या वर्षी, आणि कांद्याला पण सगळ्याच पिकांना तुम्ही सगळ्याच वापरता, पिकांना A to Z. बरोबर आहे. हो हो आता जर बघितलं पानाची साईज वगैरे एकदम चांगली, हो, मस्त. शेंडा पण चांगला चालू आहे, बरोबर आहे. हम्म. आणि तुमचे तोडा म्हणजे तुम्ही थांबवतीच नाही, दररोज तोडा चालू आहे ना दररोज- तुमचा. दररोज. बरं बरं, ठीक आहे. तुम्हाला जर कोणाला शेतकऱ्याला जर कॉन्टॅक्ट करायचा असला तर तुमचा नंबर सांगा. 97 63 91 66 63. बरं, आणि सॉईल गोल्ड टेक्नॉलॉजीच्या प्रोडक्ट संदर्भात माहिती वगैरे जर पाहिजे असली किंवा प्रोडक्ट जर पाहिजे असले तर राहता तालुक्यात किंवा आजूबाजूच्या गावांमधल्या शेतकऱ्यांनी कॉन्टॅक्ट जरूर करावा. तुमचा नंबर सांगा. 89 75 89 37 11. ठीक आहे, चालेल. धन्यवाद. धन्यवाद.